हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत राजस्थानमधील उदयपूर सिटी पॅलेस. तर खूप उशिरा मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे काही टेक्निकल एररमुळे, आणि या व्हिडिओसाठी खूप मेहनत घेतली आहे. खूप एडिटिंगला आणि अपलोडला खूप वेळ गेलेला आहे. त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमचं सहकार्य असंच राहू द्या. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधून संपूर्ण तुम्हाला सिटी पॅलेसबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर जस्ट आत्ताच तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहोत आणि आता जगत मंदिर पाण्यामध्ये आहे. तिथे बोटने जायचं आहे आपल्याला. चर्विलला किती मजा येते, खडे खेळतोय. हे पहा हे लेक, आणि ते व्हाईट कलरचं तुम्हाला ते दिसत आहे ना, ते जगत मंदिर आहे. तिथे जायचं आपल्याला बोटने. एंट्री बहुतेक त्या बाजूने, तिकडे जाऊया आपण. चला. तर उदयपूर हे देशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, आणि इथे ना या ठिकाणी वर्षभर आपल्याला गर्दी पाहायला मिळते. तर हे एक परफेक्ट ड्रीम डेस्टिनेशन मानलं जातं. पिचोला लेकच्या मधोमध असलेलं हे एक गार्डन पॅलेस असं याला म्हटलं जातं. या पॅलेसचं निर्माण श्रेय 17व्या शतकातील मेवाडचे सिसोदिया राजपूतांच्या 3 महाराजांना जातं. त्यात महाराणा अमरसिंग, महाराणा करणसिंग, महाराणा जगतसिंग या तिघांचा समावेश आहे. पिचोला लेकची बोट राईड करून आता आपण आलेलो आहोत जग मंदिर पाहायला. त्यालाच जगत मंदिर असंही म्हटलं जातं. तर इथे सुंदर अशी कमान आहे आणि यावर आपण पाहू शकता नक्षीकाम केलेलं आहे. तर हे कलर जे आहेत तर ते सुद्धा ऑर्गॅनिक म्हणजे नॅचरल कलर आहेत. इथे आतमध्ये आल्यानंतर एक छोटंसं म्युझियम आहे, जिथे ऐतिहासिक आणि जगमंदिर आयलंड पॅलेसशी संबंधित वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या काळात शाही परिवार या पॅलेसचा वापर उन्हाळ्यामध्ये करत असत. पिचोला लेकच्या मधोमध असलेल्या या लेक गार्डनला बघून असं वाटतं की जसा पाण्यात मार्बलचा दगडच तरंगत आहे. जगमंदिराच्या आजूबाजूला आणखी काही बघण्यासारखे ठिकाण आहे, जे गुलमहल आणि म्युझियम. गुलमहलचं निर्माण 1951 मध्ये महाराणा अमरसिंग यांच्या काळात करण्यात आलं होतं. तर आता जगत मंदिर पाहून आम्ही बोटने बाहेर आलेलो आहोत आणि आता आपल्याला सिटी पॅलेस पाहायला जायचं आहे. आज खूप गर्दी आहे इकडे. तर मंडळी, हा आहे उदयपूर सिटी पॅलेस आणि आता हाच आपण पाहायला जाणार आहोत. तर हा पॅलेस जो आहे तर तो संगमरवरी आणि ग्रेनाइटने बनवलेला आहे. हा पॅलेस खूप मोठा आणि असा आलिशान आहे. याची स्थापनेला 16व्या शतकात सुरुवात झाली होती आणि हा पॅलेस बनवण्याचा विचार एका संताने महाराणा उदयसिंग यांना दिला होता. या पॅलेस बनवण्याचा कालावधी जवळजवळ 400 वर्षांचा आहे. त्यामुळं पॅलेससाठी इथे 22 वेगवेगळ्या राजांचे योगदान आपल्याला पाहायला मिळते. तर आता जिथून आपण एंट्री तिकीट घेतलं तिथून या पॅलेसपर्यंतचं अंतर जवळपास 1 किलोमीटर आहे आणि इथे एवढं आपण पायी नाही जाऊ शकत. त्यामुळे इथे गोल्फ कार्ट किंवा ट्रेनच्या सुविधा आहेत. तर इथे ट्रेन, इथे ह्या अशा प्रकारच्या ट्रेन आहेत आणि या ट्रेनचं तिकीट 50 रुपये. तर ट्रेनने आपण येऊ शकतो. पण आता आम्ही आधी जगमंदिर पाहायला गेलो होतो पिचोला लेककडे, त्यामुळे आता ट्रेनने न येता आम्ही वॉक करत आता आपण पॅलेसकडे चाललो आहोत. समोर तुम्हाला गेट दिसत असेल, त्या गेटने आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे.
या पॅलेसमध्ये 11 महल आहेत जे पाहायला आपण पॅलेसच्या आत इथून एंट्री करणार आहोत. एंट्री करून आपण आत आलो ना तर तो आहे तोरणपोल गेट आणि हा मोती चौक आहे. इथे महाराणांद्वारे क्रमिक असे त्यांचे जे विकास आहेत तर ते दाखवले गेले आहेत. आता आपण पुढे सिटी पॅलेस म्युझियम पाहणार आहोत. तिथे तिकीट चेक करून आतमध्ये जायचं आहे आणि 400 वर्ष जुना गणपती म्हणजे जुन्या गणपतीची मूर्ती आहे तिथे, पण ते आपण पुढे पाहणार आहोत. पण त्याआधी एक रूम लागते जिथे महाराणा प्रताप यांच्या 400 वर्ष जुने वेपन्स म्हणजेच शस्त्र त्यांची हत्यारे ठेवलेली आहेत ती आपण आधी पाहणार आहोत. तरी ते समोरच्या स्टॅच्यूवर जे तुम्हाला हत्यारे दिसतात ना तर हे सगळे महाराणा प्रताप यांचे स्वतःचे ओरिजिनल हत्यार आहेत. आणि हा आहे महाराणा प्रताप यांचा स्वामी भक्त घोडा, ज्याने स्वतः जखमी होऊन सुद्धा महाराणा प्रताप यांना हल्दीघाटी या युद्धामध्ये वाचवले होते. इथे त्यांनी वापरलेल्या त्यांच्या सर्व तलवारी, ढाल, खंजीर इतर शस्त्रांचा संग्रह करून ठेवला आहे. यात सर्वात खास आहे ती म्हणजे ढाल, कारण या ढालचा काही नॉर्मल मेटलपासून नाही तर या ढाल बनवल्या आहेत मगरींच्या स्किनपासून. त्यामुळे त्या ढाल इतक्या मजबूत आहेत की त्यांच्या आतमधून गोळी पण जाणार नाही. आणि काही तलवारी तर या शुद्ध सोनं वापरून तयार केलेल्या आहेत. वेपन रूम पाहून झाल्यानंतर आपण पुढे येतो. आपल्याला पुढे दिसते ही आहे 400 वर्ष जुनी गणपतीची मूर्ती. हा जो रूम दिसतोय ना तर हा जुन्या काळातील पोस्ट ऑफिस म्हणतात याला. इथे सफेद कबूतर ठेवले जायचे आणि या कबुतरांद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पाठवले जायचे, संदेश दिले जायचे. हा महल जो आहे ना तर तो पांढऱ्या संगमरवरीपासूनच बनवला आहे, पण वर्षानुवर्षानुसार हा कलर थोडा डार्क झाला आहे, म्हणजे थोडा काळपट रंगाचा झाला आहे. आणि आता आपण पुढे आलेलो आहोत. इथे एक कुंड आहे. तो कुंड जो आहे ना तर तो होली फेस्टिवल साजरा व्हायचा इथे. आणि अक्षय कुमारचा भूलभुलैयावर या फिल्मची शूटिंगचे काही सीन पण इथे या ठिकाणी झालेले आहेत. तर होळीच्या वेळेस ते होळी फेस्टिवल साजरे केले जायचे. आणि हा आहे लघुकुंड. त्यानंतर पुढे आपल्याला या खिडक्या ज्या दिसत आहेत ना तर याला खिडक्या नाही, याला झरोके म्हणतात. या राणींसाठी बनवल्या आहेत, कारण राजपुतांमध्ये महिलांचे चेहरे दाखवले जात नव्हते अशी प्रथाच होती. म्हणजे त्यामुळे आतून बाहेरचं दिसायचं पण बाहेरून आतलं दिसत नव्हतं. त्यानंतर हा महलचा खूप सुंदर हिस्सा आहे जो रंगबिरंगी दिसत आहे. महाराणा फतेसिंग यांचा स्टॅच्यू बनवलेला आहे. फतेसागर लेक त्यांनी बनवला होता. इथून उदयपूरचा सिटी व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. खूप अप्रतिम असा सिटी व्ह्यू दिसतोय. सिटी पॅलेस उदयपूरचा एरियल स्ट्रक्चर जहाजासारखा आहे. याचा 40% एरिया प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, जिथे रॉयल हॉटेल आहेत आणि रॉयल फॅमिलीचे निवासस्थान आहे. आणि 60% एरिया जो आहे ना तर तो पब्लिक आहे. म्हणजे आपण जो आता पॅलेस पाहत आहोत तो 60% एरिया आहे. त्यानंतर आपण आलेलो आहोत राजस्थानचा सर्वात सुंदर महल म्हणजे शीश महल. हा प्रत्येक पॅलेसमध्ये आपणास पाहायला मिळतो. याच्या ग्लास ज्या आहेत ना त्या बेल्जियमवरून इम्पोर्ट केलेल्या आहेत.
आणि याचा एकच उद्देश म्हणजे कमी उजेडामध्ये पण जास्त उजेड निर्माण करणे. आणि पाहू शकता खूप सुंदर असा शीश महल आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हा आहे पेंटिंग पॅलेस. इथे जुन्या काळातील ओरिजिनल पेंटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. ह्या पेंटिंग ज्या आहेत ना तर त्या 250 ते 300 वर्ष जुन्या पेंटिंग्स आहेत. या डायरेक्ट भिंतीवर बनवल्या गेलेल्या पेंटिंग्स आहेत, त्यामुळे याच्यामध्ये ऑर्गॅनिक म्हणजेच नॅचरल कलर्स आहेत. आणि याच्यामध्ये ना काही ठिकाणी मेटल्सचा पण वापर केला आहे, जसं की गोल्ड. तर इथे या पेंटिंगमध्ये जिथे पण गोल्डन कलर दिसतोय ना तर ते ओरिजिनल गोल्ड आहे. त्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला या ज्या ब्ल्यू कलरच्या टाईल्स दिसतात ना तर त्या काही चायनावरून मागवल्यात. आणि टॉपच्या ज्या टाईल्स आहेत ब्ल्यू कलरच्या तर त्या होलंडच्या डेल्फ शहरातून मागवल्यात, ज्याला डेल्फ टाईल्स म्हणतात, ज्या की त्या खूप महाग आहेत. त्यानंतर आपण सगळ्यात टॉप फ्लोअरला आलेलो आहोत. हा आहे बादल महल. राजघराण्यातील सर्व सदस्य खास करून पावसाळ्यामध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी इथे या टॉप फ्लोअरला एकत्र यायचे आणि आनंद घ्यायचे पावसाचा. इथून पण आपल्याला उदयपूर सिटी पाहायला मिळते. 75% उदयपूर सिटीचं दर्शन आपल्याला या ठिकाणाहून दिसतंय. तर खूप सुंदर असा एक व्ह्यू आहे. पुढे आपण आता ज्या ठिकाणी आलो आहोत त्याला मयूर चौक म्हणतात. त्या काळी या चौकाचा 2 प्रकारे उपयोग व्हायचा. म्हणजे एक म्हणजे दिवाणी खास, म्हणजे राजा आणि मंत्रीगण म्हणजे एकमेकांमध्ये डिस्कशन व्हायचं किंवा मीटिंग्स व्हायच्या, दरबार भरायचे ते, म्हणून याला दिवाणी खास म्हणतात. आणि दुसरं म्हणजे डान्स परफॉर्मन्ससाठी याचा उपयोग व्हायचा. काही फेस्टिवल फंक्शन्स असतील तर ते इथे व्हायचे. आणि वरच्या बाजूला जे ग्लास दिसत आहेत तर तिथे राजा राणी बसून खालची जे डान्स परफॉर्मन्स होतात ते पाहायचे. आता आपण पुढे आलेलो आहोत सोन्याचा सूर्य हे पाहण्यासाठी. तर त्या काळात 5 किलो सोन्याचा सूर्य होता हा, पण आताच्या काळामध्ये याचं वजन 1 किलो 80 ग्रॅम इतकं याच्यामध्ये सोनं आहे. त्या काळात पावसाळ्यामध्ये जेव्हा सूर्यदर्शन होत नव्हतं ना तर त्यावेळेस राजघराण्यातील सर्व सदस्य या सूर्याचे दर्शन घेऊनच मग जेवण करण्यासाठी बसायचे. त्यानंतर आता आपण पुढे चाललेलो आहोत राजघराण्यातील किचन कसं असतं हे पाहण्यासाठी. तर त्यांची किचनमधली भांडी ज्या वस्तू आहेत तर त्या सर्व अजूनही जपून ठेवलेल्या आहेत, ते आपण आता पाहणार आहोत. त्या काळातील किचन म्हणजे जवळजवळ 400 वर्ष जुनं किचन. म्हणजेच किचनमधली तांब्या पितळाची मातीची भांडी, चूल, जाते या सर्व वस्तू अजूनही त्यांचा संग्रह करून ठेवला आहे. त्यामुळेच तर आपल्याला या सर्व वस्तू पाहता येतात. त्यानंतर आपण राजघराण्यातील बड्डे पार्टीज फॅमिली फंक्शन जिथे व्हायचे ना त्या ठिकाणी आलो आहोत. आणि वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की ज्या खिडक्या दिसत आहेत ना तर त्या 40 राणींच्या खिडक्या आणि या बाजूला दासींच्या खिडक्या आहेत. आणि प्रेमरतन धनपायो या मूवीचं टायटल सॉन्ग पण याच ठिकाणी झालं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये प्री वेडिंग शूट पण बऱ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होतं. आणि त्या काळामध्ये लग्न कशी व्हायची, लग्नाचं पूर्ण जो सेटअप आहे तर तो इथे असा करून ठेवलेला आहे. त्यानंतर मग रात्री आम्ही उदयपूर मार्केटमध्ये आलो, मार्केट फिरण्यासाठी पाहण्यासाठी, आणि डिनर पण करायचं होता. ह्या सर्व गोष्टी झाल्या. आणि राजस्थानमध्ये येऊन दालबाटी खाल्ली नाही असं होणारच नाही, त्यामुळे दालबाटी थाळी ऑर्डर केली होती. मस्त असं दालबाटीचा आस्वाद घेत घेत आम्ही जेवण संपवलं. आणि त्यानंतर वॉक करत करत आम्ही पुन्हा रूमकडे गेलो. तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.